नृत्यनाटिका आहे, आपलं नाटक नाहीये नेहमीसारखं. त्यात हे शास्त्रीय नृत्यामध्ये आहे, तर त्यामुळे शास्त्रीय नृत्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. असं वाटतं की आम्हाला बोर होईल, आम्हाला तर काही कळणार नाही. पण तुम्ही जितक्या वेळेला टाळ्या वाजवल्यात, जितक्या वेळेला तुम्ही चिअरअप करताय, म्हणायला हरकत नाही की तुम्हाला शास्त्रीय नृत्य किंवा आमची जी भावना आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. इतका मोठा प्रेक्षक वर्ग, मी खरं सांगते, आम्हाला अजिबातच अपेक्षा नव्हती. कारण का सोलापूरचा हा प्रयोग अत्यंत घाईघाईत ठरलेला होता आणि मला असं वाटलं की जरा एक 20 प्रयोग होऊ दे, मग आपण सोलापूरला येऊयात, कदाचित तेव्हा जास्त गर्दी होईल. पण हा जर रिस्पॉन्स होणार असेल तर प्रॉब्ली प्रत्येक महिन्याला आम्हाला सोलापूरला प्रयोग करावा लागेल. जरी मी एकटी इथे दिसत असले तरी यामागे 50 माणसं तरी आहेत जोडलेली या प्रोजेक्ट बरोबर. कोणाचा आवाज असो किंवा एक वायलिन प्ले केलेलं असो किंवा सारंगी प्ले केलेलं असो, असे बरेच जण आहेत या अख्ख्या प्रोजेक्टच्या मागे. संकल्पना अर्थातच मला सगळ्यांना सांगायला आवडेल की म्हणजे मी माझ्या मनातलं सांगते खरं तर, की मी सगळ्यांना सांगते की कृष्णाविषयी माझं एक प्रेम आहे, भक्तीपेक्षाही माझं नितांत प्रेम आहे. आणि मला असं वाटलं की कृष्णाचं मन फार कोणी जाणलेलं नाहीये. आपण त्याचं फक्त वैभव बघतो आणि त्याला आपण श्रीकृष्ण म्हणत राहतो, पण त्याची खऱ्या आयुष्यातली जी शोकांतिका आहे किंवा त्याची जी नीती आहे ती इतकी सुंदर आहे आणि आय थिंक इट्स जस्ट फिलॉसॉफी ऑफ लाईफ. आणि मला असं वाटलं की याच्यावर कुठेतरी शो करायला हवा आणि मुद्दाम कोणतीही फ्रीस्टाईल न करता भरतनाट्यम ही शैली आम्ही निवडली. कारण का मी स्वतः भरतनाट्यममध्ये पारंगत आहेच आहे. पण माझ्या मते जितकी आपण नाटकाला गर्दी करतो ना, तर मला असं वाटतं नृत्य नाटिकेला सुद्धा आणि शास्त्रीय नृत्य नाटिकेला, मग ते कथक असो, भरतनाट्यम असो, ओडिसी असो, ही इतकीच गर्दी व्हायला पाहिजे. कारण का आपण ओपन माइंडेड असलं पाहिजे शास्त्रीय नृत्याबद्दल. शास्त्रीय नृत्य माझ्या मते खरं तर बघायला गेलं तर इतकं सोपं की एक एक मुद्रा तुम्हाला कळू शकते आणि त्यात आम्हाला इतक्या दिग्गज कलाकारांची साथ होती, स्वतः सुमित राघवन यांचा आवाज. सो या बाबतीत मी अत्यंत खरं पाहायला गेलं तर एक्स्ट्रीमली लकी समजते, स्वतःला फॉर्च्युनेट समजते की हे जे घडलं ते घडलं. मला असं वाटतं की जेव्हा जे घडायचं असतं तेव्हा ते घडत राहतं. मी फक्त निमित्त मात्र आहे. कदाचित त्याची इच्छा असावी की हे व्हावं, हे तुमच्यापर्यंत व्हावं. हे ज्या पद्धतीने चाललंय, प्रेक्षक म्हणून जो रिस्पॉन्स आम्हाला येतोय तो म्हणजे कधीच अपेक्षा केली नव्हती. हा असा एक आपण म्हणतो ना प्रयोग होता, तर तो प्रयोगच केला. पण जसा रिस्पॉन्स येतोय माहिती नाही या रिस्पॉन्सचं खरं तर काय करायचं. बट रिगार्डलेस, कदाचित मी जरा जास्तच बोलते आता, खूप भरून आलंय असं सगळं बघून. पण थँक्यू सो मच. तुम्ही सगळे ज्या संख्येने इथे आलात, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला तुम्ही, माय गॉड, थँक्यू. मी सोलापूरला परत नक्की येईन तुमच्याकडून, डेफिनेटली. आणि अर्थातच प्रेक्षक म्हणून प्लीज सगळ्यांना सांगा की संभवामी योगे योगे बघा, जर तुम्हाला आवडलं असेल तर. आम्हाला तितकीच मदत होते, आम्हाला सोशल मीडियावर त्याची मदत होते. जर तुम्ही स्टोरीज टाकल्या, इंस्टाग्रामवर टाकल्या, तर आम्ही ते ऑब्व्हियसली रिपोस्ट करतो. तुम्हाला माहिती आहे ते कसं काम करतं. पण हे आम्हाला सगळीकडे सांगावं लागतं कारण तितकीच प्रयोगाला मदत होते. अर्थातच मला असं वाटतं की 11वा प्रयोग आहे तरी तो जरा थोडासा हाईप होत चाललाय. लोक आम्हाला विचारतात हा प्रयोग इकडे घेऊन कधी येणार, तर तिथे कुठेतरी मला असं वाटतं मी थोडंसं प्रगती करतोय. पण थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळ थांबलाय, मी जे बडबडतीये ते ऐकायला थांबलाय. थँक्यू व्हेरी मच. आपण like, subscribe, click on the bell.